back to Ingwa News. Chief Minister Dr. Pramod Sawant announced that the Pharmacy College will soon be established in Sakli, adding to the region's higher education opportunities. Speaking at the Udan program held at Sakli College, the CM emphasized how traditional job roles are rapidly changing due to technological advancements. He cautioned that roles like clerks and peons may become obsolete in the future and stressed the importance of recognizing and upgrading skills to stay relevant in the evolving job market. टीचरांनी सांगून जायचं टीचर 11वी 12वी टीचर शिकयता पळय त्यांनी केन्ना सांगूंक ना ताजी पयली रिक्वेस्ट आहा 11वी आनी 12वी टीचरांक की सगळ्या भुरग्यांक एकदा साखळेच्या सरावंडींगची जो क्वॉलिटीज आहा त्यो दाखोवच्यो त्यो दाखयल्या उपरांत तांकां कळटलें की बाबा ती फॅसिलिटीज इज अवेलेबल इन एंड अरावंड सांखळे टीचरांक जाय जाल्यार डायरेक्ट ऑफ एड्युकेशनाक बरय आनी सगळ्यो कॉलेजी सांखळेच्या सरावंडींगाक आतां दाखय एट प्रेजेंट आमच्या सांखळे गव्हर्मेंट कॉलेज सांखळे आसा पळय तितून यूजी आनी पीजी अंडर ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सीस हांगासर अवेलेबल आसा जे एमए हिंदी आनी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बीए बीकॉम बीएससी आसा ताज्या भायर आमच्यानी पोस्ट ग्रॅज्युएट सुद्दां शिकपाक हांगासर अवेलेबल आसा आमकां तेकोन साई नर्सिंग कॉलेज आसा तितून एएनएम बीएनएम आनी बीएससी नर्सिंग शिकयता आमच्या गोपाल गोवा नॅचरोपॅथी फिजिओथेरपी कॉलेज आसा सांखळेचूच आसा आमचे 12वी सायन्साच्या उपरांत 4.5 वर्सांचो कोर्स नॅचरोपॅथी आनी युरिक सायन्स फिजिओथेरपी एन कॉलेज पयलेच फावटी आमी सुरवात केल्ली आसा आमकां दुसरी कॉलेज इज गोवा फिजिओथेरपी कॉलेज जेका फक्त 20 एडमिशन्स पयलीं गव्हर्मेंटाक मेळटाली त्या 60 एडमिशन्स फिजिओथेरपी 12वी सायन्साच्या उपरांत जेका एडमिशन मेळटा ती आमच्या सांखळेत आसा आनी म्हणून जे ग्रेस ऑफ गॉड म्हणटा तशें आमी फार्मासी कॉलेज आमच्या सांखळेतून सुरू करता म्हणजे ऑल टुगेदर म्हाका दिसता 4 प्रोफेशनल कॉलेजीस आनी 1 डिग्री कॉलेज फक्त आनी फक्त सांखळेत अवेलेबल आसा ताळयो मारात तुमच्या खातीर एक बऱ्याची गजाल आनी हे शिकपाक तुमकां पणजे वचपाची गरज ना म्हाका दिसता टिचर्सांक पयलीं कळपाक जाय आनी आमकां तेकोन वयर जीआयएम आसा विच इज अ पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज तितून एडमिशन मेळपाक घडये घेवपाक मातशें कठीण आसतलें आज आमी उडान ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान पयलीं भुरग्यांनी चिंतपाक जाय हांव करियर कितें करतलें तें म्हाका कसली आवड आसा म्हाका कितें जमता आनी हांव कितें करतलो हाजेर जर तुमी फोकस करशात आनी बरेचशे फावटी आपलो करियर आपूण चूज करपाक जाय एवरेज स्टुडंटाच्या पॅरंट्सांक आत्तां आपलो करियर भुरग्यांनी कितें करचो हें कदाचित कळना 12वी जाल्या उपरांत एक तर म्हणटा हांव कॉलेजीक वयतलें किंवा कॉलेजीक वतलो आनी ना जाल्यार म्हणटा हांव कॉम्प्युटर करतलो म्हणजे लिंगोड सांगपाचें जाय जाल्यार कॉलेजीक वता उपरांत बीए बीकॉम आनी बीएससी सोंपलें इट इज अ ट्रेडिशनल एड्युकेशनाचें दीस आतां सोंपलेले आहा भूषण सावयकरांचो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन उलयता आसतना तेणी एआयचेर उलयलो इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो इनोवेशनचेर उलयलो तो टॅक्नोलॉजीचेर उलयलो फुडल्या येता दिसांनी आमी जेका म्हणटा की जो क्लार्क आनी प्यून हे जे जॉब मेळटाले ते जॉब आतां उरचेना ते फुडल्या 5 वर्सांनी हे जॉब खंयच्याच पद्दतीचे जॉब आसचेना आनी इट इज रिप्लेस्ड बाय टॅक्नोलॉजी आनी तेका लागून एक गजाल लक्षात घेयात आपूण जरी एवरेज स्टुडंट आसलो जाल्यार सुद्दां आपल्याकडे नोकरी मेळपाक जाय आसत आपल्याकडे स्कील कितें आसा हें जाणा जाय आनी आपली जर स्कील आसत जाल्यार त्या स्किलाच्या प्रमाणे आपूण खूब बऱ्या पद्दतीन आपूण तें काम खूब बऱ्या पद्दतीन करूं शकता हांव फक्त कॉलेजीचो विशय उलयलो 12वीच्या उपरांत आयटीआय करूंक जायना अशें कांय नासता आयटीआयूय बी 17 डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस अवेलेबल आसा 70 आनी ते कोर्सीस जेका आमी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग म्हणटा म्हणजे खुबशे कोर्सीस इट इज नॉट ओन्ली आयटीआय म्हणजे सेकंड स्टँडर्ड नो बऱ्याच जाणांक दिसता आयटीआय म्हणजे सेकंड स्टँडर्ड आनी हांव कॉलेजीक वयता म्हणजे हांव कोंकणी खूब व्हडलो हो एक ढब आसा तकलेंतलो तो काडून उडयात वेट म्हणल्यार आयटीआयनी वचून पळयात देर आर डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस नॉट ओन्ली द ट्रेडिशनल इलेक्ट्रिशियन विथ प्लंबर आमी फॅशन डिजायनिंग आनी हॉस्पिटॅलिटी फ्रंट ऑफिस हे बऱ्या पद्धतीचे कोर्सीस आमी सुरवात केल्या आफ्टर 12 ग्रॅज्युएशन रेग्युलरूच जावपाक जाय अशी कांय गरज ना तुम्ही जर आयटीआयतल्यान एखादो कोर्स शिकले
आणि एक्सटर्नल ग्रॅज्युएशन जरी केलें आसत जाल्यार ताच्या खातीर डिफरंट टायप्स ऑफ जॉब्स आर अवेलेबल. हाज्या व्यतिरिक्त हांवें ITI सांगलां, आमच्या कडेन जिश्ट नांवाचें इन्स्टिट्यूट आसा सांखळेतून. थंयसर आनीक 5 डिफरंट टायप्सचे कोर्सीस, एक्सरे टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन, रिजनल टेक्निशियन, आता फिजिओथेरपी टेक्निशियन, नॅचरोपॅथी योगिक सायन्स टेक्निशियन, पंचकर्मा टेक्निशियन. हे कोर्सीस ज्या भुरग्यांनी केल्या 90% ऑफ दी स्टुडंट हे आता सध्या गव्हर्नमेंट नाजाल्यार प्रायव्हेट सेक्टरांतल्या जॉबान आसा आनी रुटीन ग्रॅज्युएशन केल्ले सध्या घरा कडेन आसा. ताका लागून आपल्याक आवड कितें आसा आनी आपूण कितें शिकतो हाजेर भर दिवप गरजेचें आसा. उडाण कार्यक्रम तुमच्या मदीं आयले, एक आमचो दोतोर आयला. ऑफकोर्स जेका लागून मेडिकल प्रोफेशनल वचपाक जाय, तो गायड करतलो तुमकां. आता नीटाच्या मार्का शिवाय जरी कांय डॉक्टर ना, नीटान स्कोर करचोच पडटलो. बरेचशे टिचर्स नीट एक्झामीक बसूंक जाय हे एवरेज स्टुडंटाक सांगायना हे दिवपाक जाय खरें म्हणजे गोंयचे. म्हणजे 12वीचे टिचर ताका कंपल्सरी नीट एक्झामीक बस करून कित्याक सांगना जाय म्हाका कळना. आयज खंयच्याय प्रोफेशनल कॉलेजांत जर वचपाक जाय इन्क्लुडींग नर्सींग, तर नीट एक्झाम अपियर करची पडटली, पण तीच सांगनात आनी ती कंपल्सरी वचपाक जाय. And next, then I would have BAMS प्रोफेशनल आसा लॉ फॉर्म म्हणजे हांव पळयता की इज अ लॉ ग्रॅज्युएट फ्रॉम द सावंतवाडी लॉ कॉलेज. आमच्या कडेन इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ, हाज्या कडेन 50% सीट इज रिजर्व फॉर गोवन स्टुडंट. सांकवाळे सेंटरले आहा. बऱ्याचशा पॅरंट्सांक आनी भुरग्यांकूय खबर ना आनी टिचरीय तांकां सांगना, आपुणूच सांगतलो. आमी फक्त काल म्हजे आयला आणि आपल्या लॉ कॉलेजीत ऍडमिशन घेतलं. हांवें विचारलें ताका इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ गोंयांत सुरू जाला खंय, केन्ना, कोणी, हे प्रश्न. म्हाका प्रश्न पडटा की मुख्यमंत्री जो परत परत सांगता ते कोणा खातीर सांगता. 50% सीट रिजर्व फॉर द गोवन स्टुडंट. सांकवाळ इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ सुरू केला तितून. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे आयुष इन्स्टिट्यूट सुरवात केले, जे आमी ताका BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन एंड सर्जरी म्हणटा, तितून 50% रिजर्व सीट हे गोंयकारां खातीर आसात. बट ते एप्लाय केल्या उपरांत मेळटले. हेच सगळें तुमकां कळचें. ओके, म्हणून म्हाका दिसता हो मुखार कार्यक्रम आसा. पण हो कार्यक्रम तुमी कितलो तुमी म्हणून करताले ट्रेडिशनल ग्रॅज्युएशन करपाचें आतां दीस कमी आसात. आमकां स्किलिंग करप आनी स्किलिंगाचेर भर दिवप हे जर नो डावट ग्रॅज्युएशन जावपाकूच जाय. पूण जर फोकस आसत की बाबा आपूण रिसर्चाक करतलो, की रिसर्च पोस्ट ग्रॅज्युएशन केलें NIT केलें, IIT केलें, व्हेरी गुड. IIT फोकस आसत म्हणजे आनी जाल्यार आपूण तें करचें. आनी परत एक गजाल सांगता, बऱ्याच जाणांक दिसता की ना म्हाज्या पॅरंट्सा कडेन पयशे ना, म्हाका शिकपाक गावचें ना. तुमी तो समज आसा. गोंय सरकार SC, ST, OBC इन्क्लुडींग द EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे जो गरीब आसा आनी तेजो कॅटेगरी आसा ताकाय बी स्कॉलरशीप आसा. सगळ्या प्रोफेशनल कॉलेजांक तांची पुराय फीस ही सरकाराच्या वतीन दिता. फक्त एप्लाय करपाक जाय. कित्याक एप्लाय करिना हें म्हाका खबर ना. बऱ्याचशा जाणांक खुबशी फावटी म्हाका दिसता थोड्या कॉलेजींनी टिचर गायड करिना, थोडे जाण करतात. बट देर इज 100% फी फॉर द इकॉनॉमिकल बॅकवर्ड SC, ST, OBC ह्या खातीर अवेलेबल आसा. इन्क्लुडींग फॉरेन एडमिशन जरी घेवपाचें जाल्यार कोणाक आफ्टर द पोस्ट ग्रॅज्युएशन जाल्यार सुद्दां मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप 35 लाख रुपया पर्यंत स्कॉलरशीप स्कीम फॉर एन्युअली एका वर्सा खातीर म्हणजे 70 लाख रुपया पर्यंत सरकार विदाउट इंटरेस्ट पयशे दिता. तुमी फॉरेनाक वचून शिकचे, पास जाल्या उपरांत ते पयशे तुमी फारीक करचे. इतकी व्हडली सोय आज गोंय सरकाराची अवेलेबल आसा. म्हणून हांवें म्हटलें फक्त आपली जिद्द आसपाक जाय शिकपाची, आपली तयारी आसपाक जाय. आमी गायड करपा खातीर हांगासर आसा. शेवटी शिकपाक जाय तुमकां. करियर चॉयस तुमी करपाक जाय. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचें स्वप्न आमच्या मुखार दवरलां. व देश स्वतंत्र जाल्या उपरांत जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना देश हो सक्षम करपा खातीर आनी पूर्ण विकसीत करपाक वांटो तुमचो आसपाक जाय. बट तो वांटो जर आपलो आसतलो आसत जाल्यार आपूण वांटेकारी नासलो आसत जाल्यार तितून आपूण तुज्या पद्दतीन कॉन्ट्रिब्यूट करपाक शकता. कोण तरी रिसर्चाक करतलो, कोण इनोव्हेशन करतलो, कोण टॅक्नॉलॉजी करतलो, कोण आपली आसलेली स्कील आनी अपस्केल करतलो आनी ते कॉन्ट्रिब्यूट करतलो. ते करपा खातीर तुमी माय भारत हो पोर्टल आसा.
जाय जाल्यार डावनलोड करा हो कार्यक्रम सोंपल्या उपरांत ऑनरेबल पीएम ऑफिस इज डायरेक्ट इफेक्टिवली यूज कित्याक आयज कर्नाटक ह्या देशाचें भविश्य आसा आनी म्हणून तर आपलो टायम बेस्ट ऑफ फुकट घडोवच्या पेक्षा आमी म्हणटा यू कॅन एंगेज विथ दीस वेरियस एक्टिविटीज ऑफ द माय भारत पोर्टल आनी हे जर केलें आसत जाल्यार ह्या देशाचें भविश्य तुमच्या भविश्या बरोबर उज्वल जातलें तर आपलें भविश्य उज्वल करप हें आपल्या हातांत आसा म्हाका दिसता हांगासर सगळे जाण आयल्या ते विकसीत भारत 2047 विकसीत गोवा 2037 करपा खातीर तुमचो सगळ्यांचो सहभाग आसचो हाची अपेक्षा करता आणि म्हजी दोन तुका सोंपयता आसतलो काय ना